नंतर आणखी एक महत्त्वाची आणि तितकीच मोठी घडामोड जालन्यातनं पाहूयात। ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी ओबीसी संघटनांचे कार्यकर्ते आक्रमक झाले। जालन्यातील ओबीसी कार्यकर्त्यांनी धुळे सोलापूर रस्ता रोखून धरला होता। त्यानंतर रस्त्यावर टायर जाळून आंदोलन करण्यात आले। संतप्त कार्यकर्त्यांनी काही काळ रस्ता रोखून धरला होता। ओबीसी आरक्षण संरक्षणासाठी जालन्याच्या वडीगोद्रीत लक्ष्मण हाके उपोषणाला बसलेत। हाकेंच्या आंदोलनाचा आजचा 6वा दिवस आहे। ओबीसींच्या उपोषणाकडे राज्य सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप लक्ष्मण हाकेंनी केलाय। दोन दृश्य आपण पाहतोय। ओबीसी बांधव चांगलेच आक्रमक झाले। त्यांनी धुळे सोलापूर रस्ता रोखून धरल्याचं पाहायला मिळालं। पोलिसांकडून समजूत काढण्याचा प्रयत्न आंदोलकांचा झाला, मात्र आंदोलकांनी टायर जाळत निषेध केलाय। मोठी बातमी जालन्यातनं आपण बघतोय। लक्ष्मण हाके साहेब रस्ता रोको केला, ओबीसी बांधव आक्रमक होतोय। बांधवांना विनंती आहे, तुम्ही कायदा हातात घेऊ नये। आपण लोकशाही मार्गाने आंदोलन करतोय। आपल्या प्राणांतिक उपोषणाला लोकप्रतिनिधी येत नाही। तुमच्यावर गुन्हे दाखल झाले तर आपल्याला आपल्या तरुणांचं करिअर बर्बाद होईल। प्लीज कुणी कायदा हातात घेऊ नये आणि रस्ता रोको वगैरे आपण आपले नेते पुढच्या आंदोलन ठरवतील। प्लीज सगळ्यांना माझी विनंती आहे, आज रस्ता रोको वगैरे करू नका। आपल्याला फक्त या शासनाकडून उत्तर मागेरा, नाहीतर आपण यांच्यावर कोण आहे त्याला आपण विचारायचा प्रयत्न करूया। हे होते लक्ष्मण हाके। खरं तर जालन्यामध्ये जे यांची तब्येत खालावल्यानंतर ओबीसी बांधव जे ते आक्रमक झाले, त्यांनी रस्ता रोको देखील केला होता। मात्र कोणीही रस्ता रोको करू नये अशा प्रकारची विनंती जी आहे ती लक्ष्मण हाके यांनी केलेली आहे। अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, जालना।